तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण चाललो आहे तुंगनाथ. काल बद्रीनाथवरनं 6:30 वाजता निघालो प्रॉपर. पण तुंगनाथचा रनिंग मला 5 तास दाखवतं, पण आम्ही ते पिंपली कोटी म्हणून एक गाव आहे तिथे थांबलेलं आहे. 3 तास गाडी रनिंग केली, 2.5 तास. आणि मग रात्री 10:30 वाजता आम्ही ते प्रॉपर थांबलो. इथे एक रूम आम्हाला 900 रुपये पडली. आलो आम्ही 2 रूम घेतलेल्या. आणि आता आम्ही तुंगनाथला जायला निघतो. तिकडे तुंगनाथ मला 2.5 तास दाखवते. तर बघू, नाश्ता बिष्टा करून आम्ही इकडे निघून तुंगनाथला कसं जायचं, कसे रोड आहेत ते तुम्हाला मी प्रॉपर दाखवतो. तर मित्रांनो, जवळजवळ 500 मीटरपर्यंत लाईन लागलेली आहे गाड्यांची. आणि आम्हाला झालं लेट, 1:30 वाजलेत. जर तुम्ही दुपारी लेट आणि आलात, तुम्हाला एवढी रांग दिसली गाड्यांची, तर पार्किंग जिथे भेटेल तिथेच करा. फुकट खाली पायथ्याशी येऊन काय फायद्यानं तुम्हाला परत पाठीने तर पुढे जावं लागेल आणि कुठेतरी पार्किंग शोधावी लागेल. तर फायनली ते पोचलेलो आहे आणि इकडनं 2 काट्या घेतलेल्या विकत. आणि त्या काट्यांचं रेंट 20 रुपये आणि डिपॉझिट 50 रुपये. तुम्ही पाहिजे त्या काट्या घेऊ शकता. आणि हा आता तुंगनाथला जायचा रस्ता, हा वे आहे. तिथे पार्किंग तुम्हाला सकाळ सकाळचं भेटेल, नाहीतर आता आम्ही दुपारी होतो, पार्किंग भेटलीच नाही इथे. आणि हा रस्ता आहे जायचा. हा पुढे गेले ते बघू. कमरे QR कोड. तिकडचे रेट आहे ते
आणि मित्रांनो प्रॉपर 1:45 आपण ट्रॅक चालू केला आहे तुरुंगनाथचा. तर वरती त्याला किती वेळ लागतो बघू. 4 किलोमीटर आहे. पण आता आपल्याबरोबर आपली फॅमिली पण आहे तर थोडा लेट होईल त्यांच्यामुळे थोडं लेट होईल. तर बघू तरी किती वेळ लागतो प्रॉपर. रस्ता अजून चढणच आहे, बघू शकता. दुसरा डोंगरवरती चढायचं आहे. सरळ रस्ता अजून वाटत नसेल इथे सरळ रस्ता आहे, नुसती चढणच आहे. तर मित्रांनो एवढा डोंगर पार करून ट्राय करून आलो आणि तर परत 4 किलोमीटर प्रवास. रस्ता खूप सुंदर आहे, मस्त झाडं आहेत. सध्या तरी झाडांमधनं चालतो आहे आणि थंड थंड वारा पण आहे. ते अजून पण एवढी थंडी लागत नाही आहे. तर वरती गेला बघू. तर मित्रांनो हा रस्ता स्लोपच आहे आणि मी आजूबाजूला बघत आलो आहे तर पूर्ण असाच रस्ता आहे. त्यामुळे थोडा दम लागतो आहे. आपण तर चालू शकतो पण आता फॅमिलीमुळे थांबायला लागते आणि स्लो चालायला लागते. तर कालचा ट्रॅक पण 5 किलोमीटरचा होता वसुंधराचा. तो तर आपण नॉर्मली 2.5 तासामध्ये झाला. व्हिडिओ आणि काढत काढत थोडा वेळ लागला. आज खूप दिवसांनी डोंगरावर झाडं बघायला भेटलीत. तर केदारनाथ बद्रीनाथचा प्रवास करतो आहे, नुसते डोंगर पातळ, सारखा झाडच नाही. पण हा निसर्ग बघा, झाडं एकदम खूप भारी भारी वाटते. चालायची वाट तर खूप सुंदर आहेत. आता इथे पण केदारनाथसारखे घोडे येत आहेत. पण ठीक आहे. पण केदारनाथचं बत्तर चालायचं, कारण घोड्यांमुळे अर्धा चालायला भेटत नाही, कारण कुठून पण घुसतात. त्यांचे क्राऊड जास्त आहे तिथे, तर खूप प्रॉब्लेम होतो चालायला. तर हे जरा भारी वाटते. आवाज आला. हा सीन मस्त आहे ना. थोडंच 25 मिनटं चालल्यावर, 20 मिनटं चालल्यावर पकडा तुमच्या चालण्यावर आहे. आणि हा सुंदर नजारा इथे दिसतोय आपल्याला, खूप भारी वाटते हा नजारा बघून. बघू शकता. असं किती सुंदर आहे बघा. लोक इथे आरामात बसले आणि त्या साईडला सुंदर हिमालय. अजून इथे बघू शकता झिगझॅग रस्ता आहे. असा 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 थोड्यावर आल्यावर. आणि हा सुंदर नजर तुम्ही बघितलाच आहे.
शॉर्टकट रस्ते पण आहेत, पण आम्ही तर बाबा प्रॉपर रस्ते आलो, एवढे काय कठीण पण नाही ते. आई बाप्पा अजून नाही आले वाटते, दिसते आलं. मित्रांनो, थोडा वरती खूप भारी आणि सुंदर वाटतंय. शांत हवा आहे, एकदम शांत शांत सर्व आहे. थंड थंड हवा आहे, शांत पण हवा आहे. एवढी काय जोरात नाही आहे, पण खरंच खूप बरं वाटतंय. बॉडी थोडी रिलॅक्स होते हवेमुळे. जास्त जर थंडी लागली आहे पण आपलं 4-5 कपडे चढवा अंगावरती. काय काय लोक शॉर्टकट घेऊन येत आहेत इकडनं तिकडनं, पण हा रस्ता असं लांब लांब आहे. काय काय लोक तिकडनं शॉर्टकट घेऊन येतात. हम ऋषिकेश से और रहने के लिए कहाँ पे? रहने के मतलब कहाँ पे घर? घर राजस्थान से। राजस्थान। और आप ऋषिकेश में एम्स में जॉब करते हैं। जॉब करते हैं मतलब? बद्रीनाथ गए थे। हाँ हाँ, बद्रीनाथ से लौटे हैं अभी। तुंगनाथ जा हम भी अभी बद्रीनाथ से लौटे और अभी तुंगनाथ ही जा रहे हैं। मजा आ गया। खाली बद्रीनाथ गया, आगे भी गए, माना विलेज। माना गए थे, वसुंधरा फॉल्स। हाँ वसुंधरा हम भी गए थे, शाम को गए थे हम, 4 बजे पहुँचे हम भी। तो समथिंग आप हमें मिले होंगे रास्ते में कल शायद। हाँ कल 4 बजे हम वसुंधरा के इधर थे, वाटरफॉल के इधर। हम भी। और रिटर्न में 6 बजे आ गए। हम रिटर्न में 5:30 बजे आ गए थे। हाँ क्या? तो मिले दिखे होंगे। आसपास क्रॉस किया होगा। हाँ आसपास क्रॉस किया होगा। पण आहे ना, फायनली ट्रॅक चढतोय. सायली पण एवढं आलेली अजून खूप वरती आहे. आणि ती निसर्ग बघू शकता इथे. वेगळं बघ कसे वाटतात, एकदम भारी, ऑसम यार. यस. हो भारी, खरंच अप्रतिम निसर्ग आहे. कसं निसर्ग भारी वाटतं. निसर्ग एवढं वरती आलो आपण. आणि आता थोडी थंडी वाजायला लागलेली आहे. तसे किती वाजले आहेत? 3 वाजले आहेत. म्हणजे आपण 1 तास चाललेलो आहोत तशी बघते. फायनली गाईज, तर 3:30 वाजले आहेत. तर आपण ह्या रोला पोचलो आहे. आणि हे झिगझॅग रो आपल्यावर दिसत आहेत वरून.
चला वाटावट ये लवकर ये. तेव्हा सारी गोष्टी चालायचं अजून. आणि तुम्ही थोडा इथला तुम्हाला हा झेंडा खालून दिसेल, पण हे इथे एक दुकान आहे आणि वरती अजून आपला तेवढा डोंगर गाठायचं आहे. तुम्ही बघू शकता अजून किती लांब आहे. मला खालून असं वाटलं की आपण चढलो, अजून तेवढं लांब आहे. मित्रांनो आता जस्ट इथे मॅगी खाल्ली आहे, 60 रुपये मॅगी आहे. जरा बरं वाटलं, चालतो आता. आणि बर्फाचे डोंगर बघा दिसत आहेत आणि मंदिर पण दिसतं आपल्याला. तो वरती आहे, तो मंदिर आहे. म्हणजे तुम्ही ह्या दुकानाजवळ आलात तुम्हाला मंदिर इकडनं दिसेल आणि वरती आहे ते मंदिर, ते चंद्रशिला आहे. आपण तिथे पण जाणार आहे. पहिला मंदिरात जाऊ, पाया पडू, कारण टाईम पण खूप होतो आहे. आणि संध्याकाळ झाली ती इथे काय लाईट नाही आहे. चालताना प्रॉब्लेम होईल कदाचित खाली उतरताना. त्यामुळे जेवढं लवकर दर्शन होईल तेवढं लवकर आपण दर्शन घेऊ. एवढा चालत आलो आहे. कदाचित आधी इथे बर्फ पडला आहे बघा. सकाळी इथे बर्फ पडून गेला असणार, त्यामुळे बर्फ अजून आहे. नशिबात असेल तर आम्हाला पण बर्फ भेटेल. बघू आता. तर मित्रांनो कालच्यासारखाच 4 वाजले. आपल्या पण इथे चंद्र दिसतोय बघा. तिथे चंद्र दिसतोय. काल 3:30 वाजता दिसतो चंद्र आणि सूर्य एकत्र. आपण जेव्हा वसुंधरा गेलेलो आणि आता 4 वाजले तरी चंद्र दिसतोय. म्हणजे बघा संध्याकाळ होत पण आली इथे. मित्रांनो ते वरती आहे चंद्रशिला. तिकडून पण एक झिगझॅगवाला रस्ता दिसतोय. तो वाटते खालून प्रॉपर चंद्रशिला ट्रॅकला जातो वाटते. काय आयडिया नाही मला, पण दिसतो एक झिगझॅग. हो किती वरती आलो यार. त्या डोंगरांच्याहून वरती आहे. तर मित्रांनो तुरुंगनाथ हे वाटते भारतातील सर्वात उंच शिवमंदिर आहे आणि त्यावरती चंद्रशिला ट्रॅक आहे. त्याची पण काहीतरी स्टोरी आहे. आणि तुम्ही बघू शकता आपण ह्या डोंगरांच्यावरून वरती आहे. हे डोंगर बघा. थांबा तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेरा. एक मिनटं. हे बघा आपण किती उंच आहे. ते डोंगर बघा समोरचे. तर हे सर्वात उंच मंदिर आहे शिव मंदिर तुरुंगनाथ. ॲक्च्युली ट्रॅक पूर्ण चढायचं आहे, कारण डोंगरावर आपण चढतो ट्रॅक पूर्ण चढायचं आहे. असा सरळ रस्ता कुठेच नाही आहे, पण एवढं काय वाटत नाही. मी बघू शकता असं कुठे मध्येच काहीतरी खराब रस्ता आहे, दगडा जरा विस्कटले आहेत. बाकी रस्ता ठीक आहे, व्यवस्थित आहे. आणि मंदिरात आपल्या जवळच आहे. जसं जसं वरती चढतो आहे तशी तशी थंडी वाढत चाललेली आहे. इथे एक छोटंसं मंदिर टाईप आहे, तुम्ही बघू शकता.
मित्रांनो, वरतीवर आपल्याकडे मंदिर दिसतं आहे, दुर्गा टेम्पल. आपण जशी थांबलेलो. इकडनं आपण वरती आलो आहे आणि इथे आपले दुकान लागलेली आहेत आणि घोडे पण करायची इथे थांबतात. एक बार आप करो क्योंकि जानबूझ के शॉट कर रहे हैं, क्योंकि ड्राइवर ने दूसरी धांग में पकड़ लिया कि भाई मेरा इतने करते तो देने प्रसाद चलो बैक टू जी मैम. हाँ बच्चे को सर्द लग जाएगा. इथे आहे आकाशकुंड वरती चढल्यावर. आणि बघा इथे बर्फ पडलेला आणि साचलेला आहे. पण कुंडामध्ये काही नाही, पाणी नाही आहे. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर फायनली आपण पोचलेलो इथे आणि मंदिराच्या सीड्या आहेत त्या आपण चढतोय आणि हा मंदिर आपल्या समोरच आहे. शिव रामेश्वराय हर हर भोले नमः शिवाय रामेश्वराय शिव रामेश्वराय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. जटाधराय शिव जटाधराय हर हर भोले नमः शिवाय जटाधराय शिव जटाधराय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय गंगाधराय शिव गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय गंगाधराय शिव गंगाधराय हर फायनली आपण मंदिरात पोचलेलो आहे आणि खाली दुःख झालेले आहेत. आता वरती पण दुःख सुरुवात झालेली आहे हॅलो आणि आतमध्ये दर्शन घेतलं. हॅलो जास्त आत जायला येत नाही. पुढे हे बांधलेलं काय ते आपलं जाळी लावली, पण दर्शन चांगलं झालं, गर्दी काहीच नव्हती. आणि फायनली आपण आहे सर्वात हायेस्ट शिव मंदिर तुंगनाथच्या इथे. सुकून सुकून यार, सुकून खरंच सुकून आहे. आणि वरती चंद्रशिला आहे, त्याचा प्रयत्न करूया. दुःख
पडत चाललेत आणि काय दिसत नाही आता. दर्शन घेतलेलं आहे आपण इकडनं आणि चाललं आहे चंद्रशिला 1 किलोमीटर आहे. बघू आता किती वेळ लागतो. आणि समोर सुंदर नजारा, सुंदर व्ह्यू, खरंच ऑसम आहे यार. चंद्रशिला इकडनं 1 किलोमीटर आहे. बघू आणि इथे थोडा नजारा आहे, त्याचा आनंद घेऊ. हो हो हो. वाव, हा व्ह्यू आहे सुंदर यार. ये आणि फायनली आता चाललेलं आहे चंद्रशिला ट्रॅकला. 1 किलोमीटर आहे. जस्ट आता इथे मस्त असं फोटो काढले. असं वाटत होतं की ढग आपल्या वरती आहे. सुंदर आता चाललो आहे ट्रॅकला. पटापट ट्रॅक करू मस्त. आणि हा रस्ता आहे, रस्ता खूप जरा कठीण आहे. आबडधोबड आहे. दगडे जरा विस्कटलेले आहेत. तेवढा आपण चाललेलं आहे. आणि थोडंच अंतर बाकी आहे, थोडंच अंतर बाकी आहे. आणि एवढा आपण चाललेलो आहे. खूप दम लागतो आहे कारण ह्या चिड्या अशा खूप उभ्या आहेत. आणि हा सुंदर सूर्य संध्याकाळचे वाजलेले आहेत 5:30. आणि हा नजारा, थंड थंड हवा हाय. अजून तेवढा बाकी आहे. इथे आपल्याला जायचं आहे. वरती थंडी खूप आहे. तर मित्रांनो तेवढा आपण चढलेलो आहे. खूपच स्ट्रेट रस्ता आहे आणि अजून तेवढं बाकी आहे. माझे अजून 15 मिनिटं जातील तेवढं वरती जायला. आणि दम पण खूप लागला आहे. पण काय, आपल्याला जायचं आहे वरती, बस. एवढंच मला निर्णय घेतलं आहे, एवढंच मनाशी ठरवलं आहे. अजून काय पाहिजे बघू. मित्रांनो वाजलेले आहेत 5:15 आणि आपण वरती पोचलेलो आहे. खूप दम लागला आहे. एवढा ट्रॅक केला आपण. हा फायनली एवढा पण चढलो आहे आणि फायनली आलेलं आहे. हो हो, सुंदर, अप्रतिम. यस, गंगाधाम. फायनली पोचलेलो आहे. चंद्रशिला ट्रॅक कंप्लीट केलेला आहे. एकदम भारी आनंद वाटतो आहे. हा हो हो हो, खूप डेंजर आहे थोडं. गाइस, यस, आहे सुंदर.
चल भावा धुकावायच्या आधी. आणि मित्रांनो 6 वाजले आहेत, फुल काळू झालेलं आहे तुम्ही बघू शकता. आणि आता आम्ही इकडं निघतो का नाही खूप वरती आहे. बेकार बेकार. चला बाय बाय. जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आपण एवढं वरती पोचलेलो आहे चंद्रशिलापर्यंत.